नमस्कार. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो विषय प्रत्येक नवीन गुंतवणूकदाराच्या मनामध्ये असतोच की प्रत्येक जणाला वाटतं की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी खूप साऱ्या पैशाची गरज लागेल. आपण गुंतवणूक एकदा पैसे साचवू नंतर गुंतवणूक करायची का? पण असं बिलकुल नाहीये. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या पैशाची गरज नाहीये. तर तुम्ही अगदी 500,000 रुपयापासून सुद्धा सुरुवात करू शकता. पण काही जणांच्या मनामध्ये डाऊट असतो की आपण पहिले पैसे मागे टाकू थोडे नंतर एकदाच पैसे जमा झाले की नंतर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू. पण असं चुकीचं आहे. कधीही तुमच्याजवळ मोठे पैसे जमा होणार नाही आणि तुम्ही गुंतवणूक चालू करणार नाही. तुम्ही जसं प्रत्येक महिन्याला मोबाईलचं रिचार्ज मारता, नेटफ्लिक्स घेता, बाहेर खाण्यापिण्यावरती खर्च करता, जसं आपला पूर्ण महिनाभराचा आपण थोडा का होईना खर्च करतो, त्याच प्रकारे तुम्ही गुंतवणूक सुद्धा चालू करायला पाहिजे. मग अमाऊंट महत्त्वाची नाही. तुम्ही 500 रुपये करा, 1000 रुपये करा, याच पद्धतीने तुम्ही गुंतवणूक सुद्धा करायला पाहिजे. जेणेकरून तुम्हाला याची आदत होईल की जसं तुम्ही प्रत्येक महिन्याला प्रत्येक गोष्टीसाठी थोडे पैसे बाजूला काढता आणि ते खर्च करता, तसेच तुम्ही गुंतवणुकीसाठी सुद्धा थोडेसे पैसे बाजूला काढाल आणि ती गुंतवणूक सुद्धा प्रत्येक महिन्याला होऊन जाईल. जर तुम्हाला एक्झाम्पलच सांगायचं झालं तर जर तुम्ही 1000 रुपयाची SIP चालू केली फक्त 20 वर्षासाठी आणि इथे तुम्हाला 12% जरी रिटर्न भेटले तरी तुमची अमाऊंट ही 10 लाख रुपयाच्या आसपास बनू शकते. त्यामुळं अमाऊंट महत्त्वाची नाही, गुंतवणूक चालू करणं महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल की SIP म्हणजे काय? तर SIPचा अर्थ होतो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. त्यामध्ये 3 गोष्टी आपण सिस्टमॅटिक करतो. पहिली गोष्ट की तुम्ही एक अमाऊंट निवडता. तुम्ही 500 रुपये, 1000 रुपये, 2000 जी तुम्ही SIP चालू करायची ती तुम्ही अमाऊंट निवडता. दुसरी गोष्ट तुम्ही निवडता की डेट. कुठल्या डेटला SIP ही डेबिट व्हायला पाहिजे, 5, 10, 15 जी तुम्हाला योग्य वाटेल तुम्ही ती डेट निवडता. आणि त्याच्यानंतर तुम्ही म्युच्युअल फंड स्कीम निवडता की कुठल्या स्कीममध्ये तुमचे पैसे हे इन्व्हेस्ट व्हायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही ह्या तिन्ही गोष्टी निवडता त्यानंतर तुमचे जे पैसे आहेत, तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती ॲटोमॅटिक पुढील 5 वर्षे, 10 वर्षे पाहिजे तेवढे वर्षे तुमची गुंतवणूक होत राहते. आणि जी गुंतवणूक तुम्ही आज करताय तर हेच पैसे भविष्यामध्ये तुम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांच्या लग्नासाठी, तुमच्या रिटायरमेंटसाठी किंवा तुमचं जेही फायनान्शियल गोल आहे, कोणाला घर घ्यायचं आहे, कार घ्यायची आहे, तर जेही तुमचं गोल आहे तर त्या कामासाठी तुम्हाला वापरण्यात येऊ शकते. म्हणून गुंतवणूक आज चालू करणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही जर लवकर गुंतवणूक चालू केली तर तुमचा जास्त फायदा होऊ शकतो. कारण अल्बर्ट आइन्स्टाईन सुद्धा कंपाऊंडिंगला जगातील 8वं आश्चर्य म्हणून गेले. म्हणून जो व्यक्ती लवकर गुंतवणूक चालू करेल त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. आपण एक एक्झाम्पलच बघायचं झालं तर 2 मित्र असतात, एक सोनू आणि एक मोनू. तर सोनू जो आहे तो वयाच्या 25व्या वर्षी गुंतवणूक चालू करतो. 1000 रुपयाची मंथली SIP करतो त्याच्या रिटायरमेंटसाठी आणि 35 वर्षे तो गुंतवणूक लगातार करत राहतो 1000 रुपये मंथली. तर 60 वर्षाच्या वयामध्ये त्याला 55 लाख रुपये भेटतात, 12% रिटर्न भेटले तरी सुद्धा. पण जो मोनू असतो तर तो 10 वर्षे उशिरा गुंतवणूक चालू करतो. वयाच्या 35व्या वर्षी 1000 रुपयाचीच गुंतवणूक चालू करतो आणि वयाच्या 60व्या वर्षीपर्यंत गुंतवणूक चालू ठेवते. म्हणजे 25 वर्षे गुंतवणूक होते. तर त्याला भेटतात 17 लाख रुपये, 12% रिटर्न भेटले तरी सुद्धा. तर दोन्हीमध्ये तुम्ही डिफरन्स बघू शकता. फक्त 10 वर्षे उशीर केल्यामुळे किती अमाऊंटमध्ये फरक आलेला आहे. तर ही जादू आहे कंपाऊंडिंगची. तर मग आता तुम्ही म्हणता असाल की गुंतवणूक सुरू कशी करायची? तर त्यासाठी तुम्हाला एक डीमॅट अकाउंटची गरज लागणार आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही फ्रीमध्ये म्युच्युअल फंड अकाउंट हे ओपन करू शकता. अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला जर कुणाचा सल्ला घ्यायचा असेल तर तुम्ही एक MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचा सल्ला घेऊ शकता. जसं की तुमचं गोल काय, तुम्हाला घर बांधण्यासाठी पैसे लागणार आहे, लग्नासाठी, शिक्षणासाठी, तुमचं रिटायरमेंट आहे एक्सेट्रा. जे तुमचं गोल्स आहेत तर त्या गोल्सनुसार तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक चालू करू शकता. जर तुम्हाला यामध्ये माझी काही मदत हवी असेल तर मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप धन्यवाद.